प्रतापगढ़ की तरफ से बल्लेबाज विनय पहली ओवर राइट मोड़ करेंगे। भीमराव और हमारे पंच से इनका व्हाइट का इशारा आता हुआ टीम का स्कोर बढ़ता हुआ 1 रन। अच्छे बल्लेबाज प्रतापगढ़ की टीम में विनय और हीरामन जैसे दोनों जोड़ी बल्लेबाज मैदान के ऊपर। अगली गेंद राइट मोड़ करेंगे। भीमराव स्ट्राइक पर बल्लेबाज और जोर मारने की कोशिश, चकमा दिखाया, गेंदबाज ने डॉट दी गेंद, कोई नंबर नहीं लिखा हुआ और डॉट गेंद की समाप्ति। अनुभव खासा भीमराव के पास और अच्छी बल्लेबाजी विनय की तरफ से। अगली गेंद भीमराव की और किया पॉइंट की तरफ से जाती हुई 4 रन के लिए। अच्छा शॉट और 4 रन की बढ़ोतरी से टीम का स्कोर हो चुका है 5 रन। भीमराव के सामने ऐसे विनय और हीरामन जैसे बल्लेबाज हो तो गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी भीमराव को। अगली गेंद भीमराव की राइट मोड़ करेंगे। 5 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज विनय। अगली गेंद भीमराव की और बाउंस करने की कोशिश और हमारे लेगी पंच से इनकी तरफ से व्हाइट का इशारा आता हुआ और टीम का स्कोर बढ़ता हुआ 1 रन की बढ़ोतरी और टीम का स्कोर हो चुका है 6 रन। अच्छी गेंदबाजी करनी होगी भीमराव के सामने बल्लेबाज विनय और हीरामन ने प्रतापगढ़ टीम से को रोकना होगा। गेंदबाजी अच्छी करनी होगी और शॉर्ट गेंद ऑफसाइड की तरफ से जाती हुई कट किया गेंद को और तब तक 1 रन दौड़ते हुए विनय और टीम का स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ 7। और अपने बाप देव टीम की तरफ से जो बल्लेबाज स्ट्राइक पर आए हीरामन, अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी करते, एक्सप्रेस गेंदबाजी करते और बल्लेबाजी भी उतनी अच्छी करते हैं हीरामन। सामने है भीमराव, गेंदबाजी के लिए कैसे गेंदबाजी करते, रोकना होगा कम से कम स्कोर पर तो विनय और हीरामन जैसे बल्लेबाज को जल्दी पहले भेजना पड़ेगा भीमराव को। अगली गेंद राइट मोड़ करेगा भीमराव और शॉट करनी होती है लगती हुई कीपर के ऊपर से 4 रन जाता हुआ। 4 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 11। बार बार शॉट गेंद कर रही है भीमराव और ताकत से मारने के जोर से मारने के लिए हीरामन लगती हुई कीपर के पीछे जाती हुई गेंद और 4 का टीम के स्कोर बढ़ता हुआ 12 रन 11। अभी भी 2 गेंद शेष भीमराव की और सीधा उठाया 6 रन के लिए टीम का स्कोर बढ़ता हुआ 6 रन के साथ 17 रन। के कप्तान मनोज पवार मैदान में और अगली गेंद भीमराव की स्ट्राइक पर बल्लेबाज हीरामन और उठा के जोर के मारने की कोशिश, बॉल के नीचे फील्डर और एक छूटा हुआ कैच। हीरामन नाइक जैसा बल्लेबाज को आप जीवन दान दे रहे। अगले वाला वक्त ही बताएगा क्या होगा मैच का। बीबी क्रीज पर हीरामन और विनय से कैच छोड़ेंगे तो मैच छोड़ेंगे। 1 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर हो चुका है 18 रन। मनोज पवार को टेंशन आता हुआ हीरामन जैसे बल्लेबाज की कैच छोड़ी रोहन ने। देखते हीरामन आने वाले गेंद में कितने रन निकालते और अपनी टीम की तरफ से दूसरा और पहला ओवर लेके आए सिंहगढ़ टीम से विवेक। सर जरा जल्दी कीजिए, हमारे पंच दोनों को गुजारिश है जल्द से जल्द सामना कीजिए शुरू। अपनी टीम के तरफ से दूसरा और पहला ओवर लेके आए विवेक और स्ट्राइक पर बल्लेबाज जिस छठी गेंद पर कैच छोड़ा था हीरामन का वो अभी स्ट्राइक पर हीरामन। कृपेशजी कानपेळे यांचं बापदेव क्रिकेट तर्फे हार्दिक स्वागत मी त्यांना विनंती करतो त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये येऊन बसायचंय। अगली गेंद विवेक की और फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा आता हुआ और एक छक्का 6 और +1 टीम का स्कोर बढ़ता हुआ प्रतापगढ़ टीम का 25 रन
हीरामन जैसे सामने बल्लेबाज हो तो वियो को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, चतुराई से गेंदबाजी करनी होगी। पहला एक कैच छोड़ा छठी गेंद पर, भीमराव ने अच्छा उनको फंसाया था लेकिन फील्डर ने साथ नहीं दिया और झेल छोड़ के वापिस स्ट्राइक पर आते हुए हीरामन। अगली गेंद विवेक की राइट में मोड़ करेंगे विवेक, और ये भी जाती हुई सीमा, 6 रन के लिए लेग साइड। टीम का 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 31 डीजे। थैंक यू डीजे। अगली गेंद विवेक की, हीरामन जैसे बल्लेबाज सामने हो तो ऐसी गेंद करनी नहीं पड़ेगी। विवेक गौरे वाइड यॉर्कर की कोशिश, सीधा ऑफ साइड में, 6 रन के लिए। हीरामन का कैच जो भीमराव छठी गेंद पर कैच उड़ी थी हीरामन की, और जो कैच छोड़ दिया उसका भुगतना पड़ता रहेगा अभी सिंहगढ़ टीम को, और 6 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 37, 37 रन में भी किस गेंद शेष। विवेक की राइट ओवर करेंगे विवेक, स्ट्राइक पर बल्लेबाज हीरामन, और ये भी गेंद जाती हुई 6 रन के लिए। हीरामन जैसे बल्लेबाज सामने हो तो विवेक को ऐसी गेंदबाजी करनी नहीं पड़ेगी, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी विवेक को, और 3 गेंद में 3 छक्के रखते हुए हीरामन। कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 43 स्कोर पर स्ट्राइक पर बल्लेबाज हीरामन, 4 6 हुए, और एक गैप में जाती हुई गेंद 4 रन के लिए, ऑफसाइड पे जाती हुई गेंद, और 4 रन की टीम के बढ़ोतरी होता टीम का स्कोर हो चुका है 47। 39 रन पर हीरामन बैटिंग कर रहे हैं, 8 गेंद 39 रन। अभी 2 गेंद शेष, और यॉर्कर की कोशिश, अच्छी फील्डिंग प्रशांत के द्वारा, और 1 रन का टीम का स्कोर बढ़ता हुआ 48। अभी भी 1 गेंद शेष, स्ट्राइक पर बल्लेबाज विनय पवार, दूसरा ही ओवर चालू है सिंहगढ़ टीम का, और बिट के मारा सीधा लेग साइड, गेंद जाती हुई 6 रन के लिए, टीम का स्कोर बढ़ता हुआ 6 रन के साथ 54। 2 ओवर का खेल खत्म के बाद टीम का स्कोर हो चुका है प्रतापगढ़ का 54 डीजे। क्रिकेट तर्फे हार्दिक स्वागत करतो, त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेज मध्ये यायचं आणि बसायचं। पोदी प्रीमियर लीग 2026 मनोज पवार अपनी टीम की तरफ से तीसरा और पहला ओवर लेके आई सिंहगढ़ टीम से मनोज पवार, राइट ओवर करेंगे, स्ट्राइक पर बल्लेबाज जो अच्छे फॉर्म में है हीरामन, राइट ओवर करेंगे मनोज, और एक कट किया पॉइंट पर हीरामन ने, तब तक एक रन और दूसरी की कोशिश, लेकिन अच्छी फील्डिंग रोहन के द्वारा, और 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है प्रतापगढ़ का 55। 2 ओवर के बाद पहली गेंद तीसरी ओवर की 55 स्कोर। अभी भी आने वाला वक्त ही बताएगा कि बैटिंग करते विनय और हीरामन। और ये भी कैच ड्रॉप, अच्छी गेंदबाजी की थी मनोज पवार ने, उनके भाई विनय पवार को फिलहाल मनोज पवार टेंशन में, 2 बड़े कैच छूटे हीरामन के, अरे हरकर की कोशिश, अच्छी फील्डिंग मनोज पवार की, कॉटन बोल्ट से
स्टंप में लगती तो विनय पवार जैसे बल्लेबाज आउट होते थे और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सोच समझ कर डाल रहे हैं मनोज और स्ट्राइक पर बल्लेबाज विनय। सब प्लेयर शांत हो चुके मनोज पवार के 11 प्लेयर। चार गेंद 4 रन, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं मनोज पवार। पहली ओवर के लिए और बड़ा हिट हीरामन का, सीधा 6 रन के लिए टीम का स्कोर बढ़ता हुआ प्रतापगढ़ टीम का 6 रन के साथ 64। हीरामन 12 गेंद में 48 रन जोड़ चुके हैं। 50 रन के लिए 2 रन की जरूरत और फुल टॉस गेंद सीधा 6 रन के लिए और 50 पार करते हुए हीरामन खुद को स्कोर किया 50। हीरामन वेल प्लेड, ऑल द बेस्ट। 3 ओवर के बाद शेष स्ट्राइक पर बल्लेबाज विनय। नेक्स्ट मैच तोरना सुधागढ़, दोनों कप्तान को टॉस के लिए आना है। तोरना और सुधागढ़। टीम की तरफ से चौथा और समर्थ लेके स्ट्राइक पर बल्लेबाज विन है और एलिक साइड जाती हुई गेंद 4 रन के लिए। 4 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 74। सुधागढ़ और तोरना दोनों कप्तान को टॉस के लिए आना है। अगली गेंद और एक भी गेंद जाती 6 रन के लिए विनय के बल्ले से और 6 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 80 रन, हाईएस्ट स्कोर का है। अभी भी 4 गेंद शेष, 4 गेंद पर कितने नंबर आते हैं और कितने स्कोर आते हैं आने वाला है। पूरे शांत हो चुके हैं मनोज पवार की टीम और स्लो गेंद सीधी जाती हुई विकेट कीपर के पास। डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी। 3 बॉल 10 रन करते हुए समर्थ राइट मोर करेंगे समर्थ और अभी 6 जाता हुआ बड़ा हिट, डाबर लाइक छक्का डीजे।
डाव्या मैदानात जो सलामी बल्लेबाज अभी भी मौजूद क्रीज पर, दोनों बल्लेबाजों ने दागे 86 रन, पार्टनरशिप 86 रन की। और ये भी वाइट का इशारा आता हुआ हमारे मेन पंच की तरफ से, और टीम का स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ 87। अभी भी 2 गेंद शेष। और 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ प्रतापगढ़ टीम का 88। लास्ट गेंद, और ये भी जाता हुआ 6 रन के साथ। अच्छी बल्लेबाजी हीरामन के द्वारा, दो कैच छोड़े हीरामन के। रोन फील्डर थे जो कैच छोड़ा, कैच छोड़ते कितना उसका फायदा हीरामन ने उठाया, और टीम का स्कोर बढ़ता हुआ 94। 24 गेंद में 94 बनाए दोनों बल्लेबाज हीरामन और विनय ने। अच्छी बल्लेबाजी, वेल प्लेड। धन्यवाद प्रथमेश भुजबळ। पुढचा सामना असेल तो तोरणा वर्सेस सुधागड। मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे। तरी सर्व संघांना एक नोंद घ्यायची की यापुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील। सर्व संघांनी नोंद घ्यायची, याच्या पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील। चला, तोरणा संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे। सुधागड संघाचा कर्णधाराला शेवटचा कॉल असेल। सुधागड संघ लगेचच नाणेफेक होईल। चला, कृपेश कानपळे यांच्या हस्ते नाणेफेक होईल। चला, नाणेफेकीचा चला नाणेफेक होत आहे या सामन्याचं। तोरणा वर्सेस सुधागड। सर्व संघांनी नोंद घ्यायची, सर्व सामने 3 षटकांचे होतील। दान दान ए मंदार नाना कॉइन। नाणेफेक होते तोरणा वर्सेस सुधागड। आणि नाणेफेकाचा कौल जातोय तो। नाणेफेक कोण जिंकते? तोरणा संघ। लगेच तिचा डिसिजन सांगायचा आहे। नाही काय घेणार? लगेच लगेच डिसिजन सांगायचा आहे। नाना विचारायचं आहे, तुम्ही डिसिजन सांगायचं लगेच। फिल्डिंग, तोरणा संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला। पंच, सामना त्वरित चालू करायचा आहे। मी प्रतापगड संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, आपण कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाही। फलंदाज मैदानात आलेले आहेत, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। विनय पवार यांना विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। काहीच अवघडच आव्हान ठेवलंय ते प्रतापगड संघाने। 95 धावा, 24 चेंडू आणि 95 धावा। माझ्या मते तर प्रत्येक चेंडूवर मोठा पटका मारण्याचा प्रयत्न करावा लागेल। माझ्या मते मनोज पवार यांचं फक्त षटक एक चांगलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि
पण फिल्डिंगने त्यांचा साथ दिला नाही. असू दे, आता सामन्याकडे वळतोय आपण. पंच सामना चालू करायचा आहे. मी विनंती करतोय प्रतापगड संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. धावा खूप आहेत. आपण कृपया कुठलाही वेळ न घालवता इथे सामना सुरू करायचा. आपल्याला वेळ कमी आहे. पुढे अजून जवळपास 10-12 सामने अजून आपल्याला खेळवायचे. तरी सर्वांनी आपलं वेळ कसा कमी लागेल याकडे लक्ष दे. कुठली टीम मीटिंग करायची नाही. पुढचे सर्व सामने 3 षटकाचे राहतील. कोणी सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. सामन्याकडे वळतोय. स्ट्राईकला येतो भीमराव, नॉन स्ट्राईकला येतो रोहित त्रिपाठी. आणि पहिलं सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो हिरामन नाईक, ज्याने आताच झालेल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा भाग घेतला होता. आणि सुंदर असं गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली होती रायगड प्रीमियर लीग मध्ये. पहिला चेंडू स्ट्राईकला भीमराव, सुंदर फटका. पहिल्या चेंडूवर मिडॉनच्या डोक्यावरून जातोय षटकार. 6 धावा भीमरावने सांगितलंय. 95 धावा जरी तुम्ही आव्हान ठेवलं असेल तरी आम्ही ते पार करण्याचा प्रयत्न देखील इथे करू. हिरामनचा एक्सपिरियन्स इथे आपल्याला वापरावा लागेल, कारण चांगल्या धावा इथे त्यांनी जमवल्यात. पण पहिल्या चेंडूवर भीमराव देखील आपलं दाखवतोय की आपण काय ते घेऊन आलेलो आहे. परत एकदा दुसरा चेंडू घेऊन हिरामन टू भीमराव सफल होतोय. सुंदर चेंडू मात्र निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या मात्र स्थिर. संघाची धावसंख्या बिनबाद 6. हिरामन टू भीमराव. प्रत्येक चेंडू मोठा फटका कंपल्सरी मारणं आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा ड्राईव्ह करतोय आणि मिसफील्ड. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. माझ्या मते इथे एकही धाव नव्हती, तिथे 2 धावा मिळत आहेत त्या संघाला. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8. 1 आणि 2 धावेने काही होणार नाही. मोठे फटके कंपल्सरी मारावे लागतील ते भीमराव. पण हिरामन, सुंदर चेंडू, चांगला फटका. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो सीमा पार, चौकार. 4 चेंडूच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. बिनबाद 12. भीमराव सुंदर फलंदाजी करताना बघतोय. आपल्याला जर पाहिलं तर 95 धावा एक कठीण असं आव्हान ठेवलंय. पुन्हा एकदा सुंदर फटका. मात्र 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि मिसफील्ड. अमोल काळे यांच्याकडून मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. एक अनुभवी खेळाडू जो रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये पंचांची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. अमोल काळे यांच्याकडून त्यांनी मिसफील्ड केली आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 16. पुढचा चेंडू घेऊन हिरामन टू भीमराव. पुन्हा एकदा सुंदर फटका असेल. परत एकदा अमोल काळे. चेंडू खाली. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20. पहिल्या षटक समाप्तीनंतर 18, माफ करा 18, बिनबाद 18. थोड्याच वेळात जेवणाची देखील आपण इथं व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांना विनंती, जेवणाची थोड्याच वेळात सुरुवात होईल. पुढचा षटक घेऊन माझ्या मते येतोय तो विनय पवार. स्वतः माझे कर्णधार आहे विनय पवार. गणेश कडू या संघाचे संघमालक या सामन्यात आपल्याला खेळताना दिसत नाही. मात्र टीमला तेवढंच प्रोत्साहन देताना आपल्याला दिसत आहेत. तर पुढचा सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट विनय पवार. आणि स्ट्राईकला तो रोहित. माझ्या मते पहिल्या षटकात एकही चेंडू त्याला बॅटिंग करायला मिळाला नाही. पण ह्या चेंडूवर पहिल्याच चेंडू फेस करतोय तो विनय पवार याचा. विनय पवार याला देखील चांगलासा अनुभव बापदेव संघात तो सातत्याने
खेळत असतो, चांगल्या चांगल्या टुर्नामेंट खेळतो. आता आपला अनुभव इथं दाखवावा लागेल. धावा भल्या मोठ्या आहेत, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. कृपया, आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला षटक कमी करावे लागलेत पुढच्या सर्व सामन्यांचे. आपण थोडीशी घाई करावी, नाही तर अजून षटक आपल्याला कमी करावे लागतील. विनय पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रोहित सफल होतोय. भीमर चेंडू नो घोषित करतात आणि मिसफील्ड मध्ये एक अवांतर धाव, 2 अवांतर धाव, नो +1 आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ते बिनबाद 20 आणि फ्रीचा चेंडू असेल पुढचा चेंडू जर भीमर केला तर गोलंदाज देखील या मॅच मधून बाद करण्यात येईल. नोंद घ्यायची. पुढचा फ्रीचा चेंडू. आता मात्र भीमराव स्ट्राईकला. विनय पवार पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि स्वैर घोषित करतात. पंच अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते बिनबाद 21. भीमराव टू विनय चप्पल होतोय. पुन्हा एकदा तिसरा अवांतर चेंडू आणि चेंडू लाईन भरकटलाय कुठेतरी. विनय पवार पहिला चेंडू भीमर टाकल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. बिनबाद 22. अजून देखील फ्रीट. पुन्हा एकदा लगातार तिसरा वाईट चेंडू. विनय पवार काहीसा भरकटल्यासारखा दिसतोय. आपला अनुभव काहीसा त्याचा उपयोग होत नाहीये, पण नक्कीच तो कमबॅक करेल. बिनबाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. अजूनही फ्री टॉन आहे. ह्या चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा पूर्णपणे चान्स आहे तो भीमरावला. पुन्हा एकदा सफल होतोय. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा ते चेंडू हवेत जातोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न असेल, मात्र एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. तरी जेवण रेडी झालंय. मी आपल्या सर्व खेळाडूंना विनंती करतो, एक व्हॉलेंटियर्स आणि खेळाडूंना विनंती करतो, जेवण थोडस ग्राउंड वर घेऊन यायचंय. पुढचा चेंडू सुंदर फटका कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण. दुसरा आता मात्र मिसफील्ड. मात्र प्रकाश यांचा चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप फिल्डिंग मध्ये संघाच्या 2-3 एक धाव तरी वाचवण्यात यश मिळते, पण 3 धावा धावून काढतात आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. 2 चेंडू 27 धावा. पुढचा चेंडू घेऊन विनय पवार स्ट्राईकला. पुन्हा एकदा भीमराव पुन्हा सफल होतोय. शॉर्ट पिचवरचा चेंडू, मात्र निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाकडे घेऊन जाईल तो प्रतापगड संघाला. चेंडू घेऊन विनय पवार. पुन्हा एकदा भीमराव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, पण आता मात्र बॅटची कडा लागते आणि भीमराव बाद होतोय. मी बोललो तो विनय पवार कमबॅक करणार आणि विनय पवारने कमबॅक करलाय. मुख्य फलंदाज बाद होतोय तो संघाचा आणि भीमरावच्या स्वरूपात मोठा हादरा बसतोय तो शिवनेरी संघाला. माफ करा, सिंहगड संघाला. पुढचा फलंदाज येतोय तो विकास. पुढचा फलंदाज मैदानात येतोय विकासचा. संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते ती 1-27. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही बऱ्याच धावा हव्यात. मला असं वाटत नाही सामना एका बाजूने झुकलेला आता काहीसा दिसतोय आणि मुख्य फलंदाज देखील बाद झालाय. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, पण एका धावेने समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या जी जाऊन पोहोचेल ती बिन 1-28. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल विनय पवार यांचा. मोठा फटका लावावा लागेल आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मिसफील्ड होते आणि मिसफील्डच्या स्वरूपात एक चौकार शेवटच्या चेंडूवर जातोय आणि
चौकार आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 32. अजूनही 2 षटकामध्ये 63 धावा जमवायच्या. माझ्या मते प्रत्येक चेंडू व षटकार जरी लगावला तरच हा सामना जिंकू शकतात सिंहगड संघ. पण काहीच अवघड असं आव्हान माझ्या मते. सामना एका बाजूने झुकलेला आहे कारण प्रमुख फलंदाज त्यांचा बाद झालेला आणि आता 12 चेंडूने 63 धावा म्हणजे काहीच न पार करण्यासारखं आव्हान. पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुढचा गोलंदाज सांघिक तिसरं वैयक्तिक पहिला अथर्व खानविलकर. ऐकलाय तो विकास. पहिला चेंडू सुंदर चेंडू. आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि त्याच्या साह्यानं 2 धावा एक्स्ट्रा घेतल्या. 1 धाव तर होती त्याच्या जागी 3 धावा भेटल्या. अथर्व सुंदर गोलंदाजी करतोय. जेवण रेडी झालंय. मी विनंती करतो सर्वांना की आपण जेवण तिथून घेऊन येतोय. हवे चेंडू खाली प्रकाशने सिंपल असा झेल पकडलाय आणि दुसरा विकेट जातोय तो सिंहगड संघाचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 35. माझ्या मते मनोज पवार यांनी कुठेतरी सामन्यात फलंदाजीला यायला पाहिजे होतं कारण त्यांच्याकडे क्षमता आहे फलंदाजी करण्याची. भले गोलंदाजी चांगली टाकली असेल पण फलंदाजी देखील ते चांगली करू शकतात. आता मात्र विवेक भुजबळ येत आहेत ते 2 डाऊन. अथर्व याची चांगली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन अथर्व स्ट्राईकला तो विवेक भुजबळ काय करतात या चेंडू. आता मात्र औपचारिकता राहिले या सामन्यात. मी विनंती करतोय ज्यांचा आता सामना नाही त्या संघातली खेळाडूंना जेवण आणण्यासाठी जायचंय. चला कृपया आपलं टुर्नामेंट आहे. आपण थोडस मदत करायची आहे. जे खेळाडू आता सामन्यात खेळत नाही त्यांनी कृपया जाऊन जेवण मैदानात आणायचं. बरेचसे आपले पाहुणे आणि ग्रामस्थ इथं जेवणाची वाट बघतात तरी आपण थोडस आयोजन केले तर मदत देखील करायची. चला रायगड संघाचे खेळाडू तसेच शिवनेरी संघाचे खेळाडू पुरंदर संघाचे खेळाडू सगळ्यांना विनंती आपण कृपया जे कोणी तिकडे झाडाखाली बसलेले खेळाडू आहेत तर त्यांना देखील विनंती आपण कृपया जेवण आणायला मदत करायची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या आता काय हलत नाहीये. संघाची धावसंख्या ती 36. सुंदर फटका विवेक भुजबळ यांचा पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. तरी विचार केला तर 40 धावा देखील खूप अशा धावा त्यांनी जमवल्यात. माझ्या मते एक त्यांना षटक जे महागात पडलं त्याचाच परिणाम आता आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तर शेवटचं षटक असेल सांघिक शेवटचं षटक घेऊन येते तर प्रकाश वाघे. प्रकाश सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. प्रकाश राईट ओव्हर द विकेटचा मारा करे. स्ट्राईकला तो विकास. औपचारिकता राहिले सामन्यात पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने रेडी राहायचंय. न घालवता लगेच सामना सुरू करण्यात येईल. तोरणा संघाची गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तरी त्यांनी सामना झाल्या लगेच आपले 11 खेळाडू मैदानात उतरायचे. तसेच
सुधागड संघाने देखील आपले 2 फलंदाज रेडी ठेवायचे. कुठलाही विलंब न करता सामना झाल्या मैदानात आपले खेळाडू आले पाहिजेत, विनंती असेल. प्रकाशचा पुढचा चेंडू, विवेकचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण लॉंग ऑनच्या दिशेने खाली रामन सिंपल झेल आणि फलंदाज बाद. मात्र पुरुषोत्तम खानविलकर पुढचा फलंदाज. ते मनोज पवार यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला फलंदाजी भेटेल आणि त्याच कारणामुळे त्यांना फलंदाजीसाठी पाठवण्यात येते. पुरुषोत्तम खानविलकर. चला प्रकाश यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर फटका मारलाय, पण एक धाव होती आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. बॅटीला कुठलाही चेंडूचा संपर्क होत नाही. मगापासून हा फलंदाज दिसता बॅट फिरवत आहे, पण बॅटीला कुठलाही चेंडू काय शिवत नाही आणि चेंडू जातोय अवंतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. 46 धावा. कुठेतरी चांगली गोलंदाजी केली असती तर हा सामना नक्कीच सिंहगड संघाच्या बाजूने झुकला असता. पुन्हा एकदा बॅटला काय चेंडू शिवत नाहीये आणि त्रिफळाचित होतोय तो फलंदाज. चला पुढचा सामना चालू करायचा आहे. मी विनंती करतो तोरणा संघाच्या खेळाडूंनी त्वरित मैदानात क्षेत्ररक्षणासाठी हजर राहायचंय. तोरणा संघ मंदार भुजबळ, आपल्याला विनंती असेल आपण त्वरित 11 खेळाडू आपल्या मैदानात उतरवायचे. कोण आहे पुढच्या सामन्यात?